नमस्कार. तर आजच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत आहे. तर मी भूमी की रसोई या चॅनलवर आज आपण विदर्भ स्पेशल अगदी गावरान चवीचा झणझणीत असा ओल्या तुरीच्या दाण्यांपासून तयार केलेला आळण बघणार आहोत. तर कोणी याला आमटीसुद्धा म्हणतात, तर कोणी याला सोल्यांचं आळणसुद्धा म्हणतात. तर अगदी असा झटपट होणारा हा तुरींच्या दाण्यापासून तयार केलेला आळण कसा बनवायचा हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथं एका मोठ्या कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं आणि मोहरी, नंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि बारीक करून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे अगदी आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून अगदी 2 ते 3 मिनटं पुन्हा छान परतून घ्या. तर अशा प्रकारे यामध्ये हळद, गरम मसाला, एक बारीक चिरलेला मोठा टोमॅटो आणि कोथिंबीर, आपल्याला हे सर्व मिश्रण पुन्हा एकजीव करून अगदी 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मी इथं एक मोठा चम्मच तिखट टाकलेला आहे. हा साठवणीचा तिखट आहे, खूप जास्त तिखट नाही आहे. तुम्ही तुमच्या भाजीच्या प्रमाणानुसार तिखट टाका. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये आपल्याला अगदी थोडं प्रमाणात पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपले मसाले जळणार नाही आणि अगदी तेल उतेपर्यंत मस्त असं आपल्याला हे सर्व मसाले परतून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे इथं मसाले छान शिजल्या गेली आहे. नंतर इथं मी अशा प्रकारे तुरीचे दाणे छान स्वच्छ धुवून आपल्याला यामध्ये अशा प्रकारे तुरीचे दाणे टाकून अगदी थोडं प्रमाणामध्ये पाण्याचा वापर करून आपल्याला ही भाजी शिजत ठेवायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथं मी अगदी थोडं पाणी टाकत 7 ते 8 मिनटं आपल्याला ही भाजी कंटिन्यू शिजत ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जवळपास 7 ते 8 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेऊया. चला तर मग इथं आळण आपला शिजत आलेला आहे आणि मस्त असा वर तेल पण सुटलेलं आहे. तर आपण आधी इथं दाणे चेक करून घेऊया की दाणे पूर्णपणे सॉफ्ट झाले का. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथं दाणे तोडून पाडलं आहे. अगदी सहज असं दाणं तुटत आहे, म्हणजे इथं आपले आळणासाठी तयार केलेला मिश्रण तयार आहे आणि दाणे पण तयार आहे. तर इथं मी जवळपास 3 ते 4 ग्लास पाणी टाकून अगदी आपल्याला हे आळण पुन्हा छान एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर इथं पाणी टाकल्यानंतर भाजी ही खूप पातळ होतो, त्यामुळे आपल्याला इथं थोडं पीठ लावायचं आहे, ते मी नंतर तुम्हाला सांगणारच. तर अशा प्रकारे इथं आपल्याला पाणी टाकल्यानंतर अगदी एक उकळी येईपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनटं आळण शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं पाण्याला उकळी आली आहे आणि अशा प्रकारे मी इथं तांदळाचं पीठ एका वाटीमध्ये पाण्याचं प्रमाण घेऊन थोडं अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतली आहे आणि ह्या प्रकारे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आळणाला हा घट्टपणा येईल. खूप जास्त प्रमाणात पीठ लावलं तर खूप आळण घट्ट होतो, त्यामुळे थोडं प्रमाणात आपल्याला हे पीठ लावायचं आहे, जेणेकरून खूप जास्त पण घट्ट होणार नाही आणि खूप पातळ पण राहणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आळणाला असा घट्टसरपणा आलेला आहे. खूप जास्त प्रमाणात घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे. तर इथं
आपल्याला असं पीठ लावल्यानंतर पुन्हा 1 ते 2 छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि इथं आपला तुरीच्या दाण्यांपासून तयार होणारा अगदी झणझणीत असा गावरान चवीचा आडण तयार आहे. चला तर मग मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा आडण कसा वाटला आणि तुम्ही कशा पद्धतीने आडण बनवता. तर तुमची कशी पद्धत आहे. प्रत्येकांची ही पद्धत वेगवेगळी असतो. तर मी माझ्या पद्धतीनं आडण कसं बनवलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास मला लाईक नक्की करा. तर हा आडण अगदी आपण गरमागरम भातासोबत मस्त असा ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खाऊ शकतो. खायला मस्तच वाटतो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा आडण आवडीने खातात आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये हा एकदा तरी आडण आवर्जून खाल्लं पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.